कसे आहात मंडळी? सुप्रभात. सकाळची वेळ आहे आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ पोस्ट करते. कारण गावाला गेली होती त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ कुठलेच पोस्ट नव्हते केले, कारण गावालासुद्धा गौरी गणपती असतात. तर सकाळची वेळ आहे आणि सकाळचं वातावरण खूपच छान आणि सुंदर आहे. आधी खूप सारा पाऊस पडायचा, आता पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण बाहेरचं वातावरण बघून खूपच छान वाटतं. आताही रिमझिम थोडा-थोडा पाऊस पडतो. तर सकाळची वेळ आहे. सकाळी छान मस्त अशी दिवाबत्ती झालेली आहे. तुळशीजवळसुद्धा मी दिवा लावलेला आहे आणि 5 दिवस कंप्लीट झालेले आहे. 5 दिवसानंतर मुलांची शाळा सुरू होते आणि अ, गौरी गणपती ही जी सुट्टी आहे ही फक्त 5 दिवस असते शाळेला. तर आता चला आजपासून शाळा सुरू होते. तर खरं म्हणजे टिफिनला काय करायचं ना हे मला कळतच नव्हतं. तर मला अगदी झटपट असं करायचं होतं. कारण मी आज फक्त राईस आणि आमटीच म्हणजे भात आणि आमटीच केली होती. भाकरी वगैरे असं काहीही केलं नव्हतं किंवा सुकी भाजी आणि भाकरी टिफिनसाठी. तर बघा मी ज्ञानेसाठी छान अशा पद्धतीने मी फ्रेंच फ्राईज करून घेणार आहे. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. उभे रेक्टँगल साईजने उभे असे काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला अ, लाल तिखट, ऑइल आणि लाल तिखट, तेल आणि रवा ॲड करायचा. इथे मी जाड रवा घेतलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि भिड्याच्या तव्यावरती तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे काप छान मस्त अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत आणि छान मस्त दोन्ही साईडून क्रंची कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. मंद गॅसवरती हे बटाट्याचे काप करून करून घ्यायचे आहेत आणि करून झाल्यानंतर वरतून मॅगी मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. तर फायनली इथे मी ज्ञानेसाठी टिफिन तयार करून घेतलेला आहे. आज असाच झटपट अशा पद्धतीने टिफिन करून घेतला, कारण आज 5 दिवसाच्या सुट्टीनंतर ज्ञानेश शाळेत जातोय आणि तसाही बऱ्यापैकी मलाही खूप असा कंटाळा आलेला होता. तर आणि संध्याकाळी आम्ही ज्ञानेचे ज्या टीचर आहेत, क्लासच्या ज्या टीचर आहेत, आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो गणपती दर्शनासाठी. इथे गणपती बाप्पा तर खूपच छान सुरेख आहे आणि गणपती बाप्पांना बघून मन प्रसन्न झालं.